महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। युवराज कोचिंग क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा केला लॅपटॉप देऊन सत्कार। परभणी शहरातील जिंतूर रोडवर असलेल्या एकनाथ नगर येथील युवराज कोचिंग क्लासच्या वतीने 2023-24च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। हिंदवी स्वराज्याचे पहिले युवराज छत्रपती संभाजी महाराज एसएससी स्कॉलरशिपच्या माध्यमातून जून 2019 पासून वर्ग 10वी मध्ये 95% यावर गुण प्राप्त करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना रुपये 50,000 किमतीचा लॅपटॉप व श्रीमद भागवत कथा देऊन गौरवण्यात येत आहे। हा उपक्रम अविरत सुरू ठेवला असून याही वर्षी आज दिनांक 12 जून रोजी जिंतूर रोड येथे गौरव गुणवंतांचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्राध्यापक विष्णू नवपुते हे होते, तर अध्यक्षस्थानी प्राध्यापक रवी देशमुख यांची उपस्थिती होती। याचबरोबर प्रमुख उपस्थिती म्हणून प्राध्यापक मारुती हुलसुरे, प्राध्यापक संभाजी सवंडकर, प्राध्यापक विठ्ठल खळाळ, प्राध्यापक गोपाळ नगरसाळे, प्राध्यापक श्रीकृष्ण वैरागर, विश्वनाथ सावंत, दीप्ती देशमुख आदींची उपस्थिती होती। यावेळी उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन करून भविष्यात आपणही जास्तीत जास्त गुण कसे या स्पर्धेत यशस्वी होऊ, सत्काराचे मानकरी होऊ याबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले। यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। यावेळी युवराज कोचिंग क्लासेसचे संस्थापक युवराज देशमुख यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले की यापुढेही क्लासेसच्या वतीने सुरू केलेली परंपरा कायमस्वरूपी आम्ही सुरू ठेवू। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राहुल धबाले, परभणी। मागील 2009 पासून परभणी शहरामध्ये कोचिंग क्लासेस चालवतो। आज एकनाथ नगर जिंतूर रोड परभणी येथे माझी शाखा आहे आणि पेरगाव रोडला एक शाखा आहे। तर 2019 पासून आम्ही हिंदवी स्वराज्याचे पहिले युवराज छत्रपती संभाजी महाराज एसएससी स्कॉलरशिपच्या माध्यमातून जे विद्यार्थी वर्ग 10वीमध्ये 95%च्या वर गुण प्राप्त करतात अशा विद्यार्थ्यांना आम्ही 2019 पासून हे 50,000 रुपयाचा डेल लॅपटॉप आणि श्रीमद भगवद्गीता हे पारितोषिक देतो। तर हे विद्यार्थ्यांच्या महामेहनतीला हा सर्वात मोठा महासन्मान आहे। ते करण्याचं भाग्य युवराज कोचिंग क्लासेसला लाभते। याबद्दल माझ्या विद्यार्थ्यांचे आणि आमच्या सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद देते। जे विद्यार्थी ज्यांनी चांगले मार्क घेऊन जे उत्तीर्ण झाले अशाही विद्यार्थ्यांनी असं काही नाही की 95% वर त्यांनी मार्क घेतले नाही म्हणजे ते खूप कमी आहेत किंवा त्यांना कमी बुद्धी आहे असं काही नाही आहे। ते सुद्धा भविष्यात चांगल्या प्रकारे चांगल्या विविध क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करून आपलं यश आणि आपलं जे आयुष्य आहे ते उज्ज्वल करू शकतात। त्यांनासुद्धा मी खूप छान शुभेच्छा देतो आणि त्यांनी येणाऱ्या त्यांच्या जे काही खडतर प्रवास आहे, येणाऱ्या विविध एक्झाम्स आहेत त्यामुळे सुद्धा चांगलं फाईट करून त्यांनी सुद्धा यश संपादन करावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।